बोला भाऊ. शामराव नगर कब्रस्तानच्या संदर्भात गेल्या 30 वर्षापासून आमची मागणी आहे की सांगलीमध्ये वाढती लोकसंख्या पाहता शामराव नगर परिसरामध्ये मुस्लिम समाजाची वस्ती वाढलेली आहे. त्यामुळे त्या भागामध्ये एक कब्रस्तान होणे गरजेचे असल्यामुळे मागे 30 वर्षापूर्वी त्याच्यावरती आरक्षण टाकण्याला त्या जागेवरती आरक्षण टाकण्यात आलं. 30 वर्षापासून आम्ही मागणी करतो की ती जागा संपादित करून मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी देण्यात यावी. 30 वर्ष झालं आम्ही संघर्ष करत असताना प्रत्येक वेळी त्याच्यामध्ये क्युऱ्या काढून प्रत्येक वेगवेगळी विधाने करून वेगवेगळी पद्धतीच्या चौकशा लावून काम थांबवण्याचा प्रयत्न झाला. त्या प्रयत्नातून शेवटच्या टप्प्यामध्ये सर्व जागेची प्रक्रिया, सर्व चौकशा, सर्व दराचे रेट सर्व पूर्ण झाले. तिथं असणारी वस्तुस्थिती, त्या जागेवरती असणारी परिस्थितीचं पण अवलोकन करण्यात आलं. कलेक्टर ऑफिसच्या मार्फत करण्यात आलं. सर्व स्तरावरती त्याची चौकशी करण्यात आली आणि ह्या अनुषंगाने गेल्या 15 दिवसाच्या पाठीमागे सर्व पूर्तता होऊन शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये माननीय कलेक्टर साहेबांकडची ती फाईल आलेली आहे आणि महापालिकेने त्या संदर्भात पैसे पण वर्ग केले. असे असताना पुन्हा काही लोकांनी जाणून बुजून दिशाभूल करण्यासाठी कलेक्टरमध्ये ऑफिसमध्ये निवेदन दिलेलं आहे की सदरची जागा हे निकृष्ट दर्जाची आहे असं सांगून पुन्हा काम थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक पाहता पुराचं पाणी येतं किंवा तिथं दलदल आहे, ह्या गोष्टी गौण असून त्याच्याशी आणि कब्रस्तानचा काही संबंध नाही. त्याचं कारण म्हणजे ऑलरेडी एक कब्रस्तान आमचं आहे ते नदी कलरला आहे की 25-30% जरी पाणी आलं नदीला तरी करणार रस्त्याच्या आमच्या दफनभूमीमध्ये पाणी शिरतं. तशा परिस्थितीमध्ये आमचं ऑलरेडी एक कब्रस्तान असताना 50 फूट पाणी आल्यानंतर त्या कब्रस्तानमध्ये पाणी येत असताना पुन्हा चुकीची माहिती देऊन कलेक्टरला चुकीची माहिती पूर्ण झाली. तर आम्ही आता कलेक्टरला निवेदन केलेलं आहे की बाबा अशी कोणची परिस्थिती नाही. मुस्लिम समाजाने ख्रिश्चन समाजाची मागणी आहे की आम्हाला त्या जागेमध्ये मुस्लिम समाजाचे दफनविधीची प्रक्रिया पूर्ण करणे आम्हाला सोपं आहे. तरी आम्हाला लवकरात लवकर जागा ती संपादित करून तुम्ही द्यावी असं निवेदन देण्यासाठी आता आम्ही जमलेलो आहे. तसं आज निवेदन दिलेलं आहे.